28 मार्च परम 10,000 महासंगणक देशाला अर्पण। नमस्कार, मी स्वरा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। 1980च्या दशकात भारताला अचूक हवामान अंदाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महासंगणकाची सुपर कॉम्प्युटरची गरज होती। अमेरिकेने भारताला त्यांचा क्रे महासंगणक विकण्यास नकार दिला। अशा वेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वदेशी महासंगणक निर्मितीचे स्वप्न पाहिलं। सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर भटकर यांच्यावर या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली। भारताला महासंगणकाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनविणं हे या प्रकल्पाचे ध्येय होतं। 1988 साली पुणे विद्यापीठात सीडेक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या संस्थेमार्फत महासंगणक निर्मितीचं काम सुरू झालं। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भारत सरकारने 37.5 कोटी रुपयांची तरतूद केली। पण विशेष म्हणजे खूप कमी कालावधीत आणि कमी खर्चात डॉक्टर भटकर आणि त्यांच्या टीमने परम 8,000 महासंगणकाची निर्मिती केली। भारतासाठी ही एक मोठी तांत्रिक प्रगती होती। त्यानंतर परम 10,000 महासंगणकाची निर्मिती 1998 मध्ये करण्यात आली। या महासंगणकामुळे भारताने हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, संरक्षण, अणुतंत्रज्ञान, औषध निर्मिती, खनिज संशोधन अशा अनेक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली। भारत महासंगणकाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवू लागला। 1998 मध्ये सीडेकच्या दुसऱ्या मोहिमेचा भाग म्हणून परम 10,000 चे अनावरण करण्यात आले। हा महासंगणक 28 मार्च 1998 मध्ये देशाला अर्पण करण्यात आला। संगणकाचा वापर केवळ इंग्रजी भाषेतच मर्यादित राहावा असे डॉक्टर भटकर यांना मान्य नव्हतं। त्यांनी विविध भारतीय भाषांचा संगणक क्षेत्रात उपयोग करून घेण्याचे ध्येय ठेवलं होतं। त्यांनी जिस्ट ग्राफिक अँड इंटेलिजन्सी बेस्ड स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी ही संगणकीय प्रणाली विकसित केली। जिस्टमुळे भारतीय भाषांमध्ये संगणकावर कार्य करणं सहज शक्य झालं। भारतीय उपखंडात संगणक वापराच्या क्षेत्रात हे एक मोठं पाऊल होतं। यामुळे इंग्रजी भाषेची मक्तेदारी संपुष्टात आली आणि संगणक क्षेत्रात भारतीय भाषांनाही स्थान मिळालं। डॉक्टर विजय भटकर यांना त्यांच्या महासंगणकाच्या अभूतपूर्व कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे। त्यांना 1999 साली महाराष्ट्र भूषण, 2000 साली पद्मश्री, 2015 मध्ये पद्मभूषण आणि आशियातील सर्वात उल्लेखनीय संशोधक म्हणून 2016 मध्ये एशियन सायंटिस्ट 100 यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।